वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते। या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। सध्या शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा चांगलाच गाजतोय। शेतकऱ्यांना देशोद्धरणीला लावणाऱ्या या महामार्गासंदर्भात नव्यानं अधिसूचना काढण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। त्यामुळे शेतकऱ्यांचा या शक्तीपीठला जोरदार विरोध होतोय। विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ होणार नाही अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती। आता मात्र शक्तीपीठ महामार्गाबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्ग होईल, मात्र हा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून कोणत्याही परिस्थितीमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्ता होणार नाही हे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे। कसलीही अधिसूचना निघाली, काही निघाली, त्यात कोल्हापूर असणार नाही। आता त्यांनी मला एक विचारलं होतं की सांगलीपर्यंत शेतकऱ्यांचा विरोध नाही। आता जिथे शेतकऱ्यांचा विरोध नाही तिथं आम्हाला विरोध करायची गरज नाही, तिथं पण झाला। आता सांगलीच्या पुढं गोव्याला कसं जायचं असं ते मला विचारत होते। तुम्ही त्यांना सांगितलं सांगलीपासून आता कोल्हापूर ते सांगली हा रोड होतोय, नवीन ट्रेन निघालेला आहे, तिथून ते कोल्हापूरपर्यंत येईल रस्ता। त्यानंतर हायवेनं शंकेश्वर मार्गे जाईल गोव्याला, त्याचा रस्ता सुचवलेला आहे आणि त्या रस्त्यानं गोव्याला सांगलीपासून इथपर्यंत आलेले लोक पुढे जातील। म्हणजे रिअलाइनमेंट होणार हे फिक्स आहे 100%। कोल्हापूर जिल्हा त्यात नसेल। सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज आंदोलन केलं। त्या प्रश्नावर बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सातत्यानं सांगितलंय, या प्रकरणांमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी अटक झालेत, केवळ एक आरोपी अटक करायचा राहिला असल्याचं त्यांनी सांगितलं। धनंजय मुंडे यांच्याविषयी त्यांची जी मागणी आहे त्याला कोणताच पुरावा नाही। पुरावा जर असेल तर आम्ही सोडणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच स्पष्ट केलंय। त्यामुळे आता हे वातावरण शांत राहण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। परंतु मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे की जे दोषी असतील त्याला कडक आम्ही शासन करू। सगळे जवळजवळ आता आरोपी अटक झाले, एकटा तो राहिलेला आहे, त्यालाही लवकर अटक होईल आणि मला वाटतं की मकोकाही लावण्यात आलेला आहे। आता सगळी कायदेशीर कारवाई करत असताना आता जी त्यांची मागणी आहे म्हणजे धनंजय मुंडेंच्याबद्दल विशेषतः, त्याला कुठलाच पुरावा नाही। पुरावा जर असेल तर अजितदादा म्हणाले की आम्ही सोडणार नाही। वस्तू एवढ्यावर विश्वासाने आता हे वातावरण शांत राहण्याची आवश्यकता आहे। लाडकी बहीण योजनेत एखाद्या श्रीमंत कुटुंबातील महिलांनी अर्ज भरला तर त्यांना कसे पैसे देता येईल, चारचाकी वाहन किंवा आयकर भरत असतील तर त्यांना पैसे कसे देता येईल हे आमच्या GR मध्ये आहे। लाडकी बहीण योजनेमधून त्यांचं नाव जरी कमी झालं तरी त्यांच्याकडून आधीची वसुली करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं।